हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. गरम होत आहे भरपूर. जॅकेट काढतो थोडा वेळ, कारण की रेश्मा जस्ट वरती गेली आहे अथांगला घरी सोडण्यासाठी. म्हणजे सासरवाडीमध्ये आलेलो आहे जस्ट. आता आपल्याला म्हणजे मला आणि रेश्माला एका ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे अथांगला इथे सोडणार आहे. जस्ट तो झोपला आहे गाडीवरती येतानाच, त्यामुळे ब्लॉग तिकडून स्टार्ट नाही केला, इथून स्टार्ट करतो आहे. आणि त्याला रेश्मा आता वरती झोपवायला गेलेली आहे आणि तोपर्यंत मग आम्ही 2-3 तास जाऊन येईल. हां, चाललो आहे कुठे ते सांगितलं नाही का. मी आता चाललो आहे एका ठिकाणी रेश्माच्या हेअर ट्रीटमेंटसाठी, जे की ते बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, जे कपाळावरती तिचे बेबी हेअर्स येतात पुढे. सो त्याने ती त्रासलेली आहे. आमची एक रिलेटिव्ह आहे, सो ती त्याच्यावरती काम करणार आहे, हेअर ट्रीटमेंट करणार आहे. काय करणार आहे हे तिकडे गेल्यानंतर मलाही कळेल आणि तुम्हालाही कळेल. जस्ट फक्त रेश्मा मला बोलले की तिकडे जाऊन आपण हेअर ट्रीटमेंट करूया आणि या बेबी हेअर्सचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावूया. सो चला. पेंग्विनसारखा चेहरा का दिसतोय तुझा? पण पांदले नवून लागते म्हणून. कुठे जायचं आहे आपल्याला? बट सॅलॉनमध्ये. सॅलॉन कुठे? हवेमध्ये आहे का सॅलॉन? हवेमध्ये. कोथरूडला चाललोय आपण. का चाललोय पण? माझ्या हेअर्सची ट्रीटमेंट करायला. कोणते हेअर्स? छोटे छोटे बेबी हेअर्स जे होते ना, ते शॉक लागायला लागले. हां. खुश आहेस? हा, मग आहेच. मग तू 4 वेळा बोलून. पण ते मला एक गोष्ट सांग, बेबी हेअर ते किती, म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतर किती दिवस टिकणार? ते 2 ते 6 महिने फक्त. तेवढं तर राहतील ना? हा, शुअर आहेस? आता म्हणता येते, बघू आपण. चल तिकडे जाऊन बघूया. हो, चालतंय. स्टार्ट. सोड. हो, एकच मिनिट वॅक्स सोडलं ना. असतं ना, शॅम्पू पण बदलणार. कोणता असू दे, ते लागेल ते. कम्प्लीट का कम्प्लीट? किती? 4 तास लागणार आहे पण. हा, मी नाही विचारणार. पण विचारतात ना जनरली कस्टमर, वैतागतात एका जागी 4 तास बसल्यानंतर. नाही, मी पहिल्यांदा करते. मी मम्मी शांत तुला सांगितलं ना, एक गोष्ट जागेवर मस्ती ठेवली इथे. एक गोष्ट. चार तास तू बसशील का एका जागी? मी बसू शकते, मला ऑफिसच्या कामामुळे सवय झाली आहे. ते मला डोक्याला का वाटते जरा. नाही, तर ठीक आहे ना, 2 तासात जे होईल ते कर, परत यावं पण. बट ते केल्यानंतर किती गॅप नंतर येऊ शकतो परत? असं आहे का काय? तुला क्वेश्चन विद्या. हा, 20 त्याचं उत्तर लिहिते आणि केल्यानंतर आपण रेटिंग लावून ते काय म्हणते ते वेटिंग ना परत. हा, हे ते नाही विचारत ते की परत हे करी ना. तुला क्वेश्चन 1-3 वर्ष राहतात ना. तुझी जोपर्यंत ही लेंथ येत ना, म्हणजे जेव्हा ग्रोथ होणार तेव्हा हेअरची स्ट्रेट राहणार. जसं तुमचा हेअर वाढणार ना, तर जे आलेले आहेत ना ते तसंच राहणार. तू आता काय करते? स्ट्रेट करते, स्मूथ करते. नाही, मला ते नाही म्हणायचंय. आता बोललो 4 तासामध्ये ज्या पण गोष्टी तुम्ही करणार होत्या, सो ते जर आता 2 तासामध्ये जेवढं होईल तेवढं केलं आणि आपण जातोय, मग ते गॅप किती? गॅप नाही ठेवायला लागणार. ट्रीटमेंट करत असतो तर आपण गॅप घेतले असते. कशाचा ब्रेक असतो प्रोसेस पटपट होते. ओके. तर मग ते आयनिंग, ब्लो ड्राय वगैरे ते त्याला टाइम. लास्टला न्यूट्रलाइजर त्याचं पण असतं ऍप्लिकेशन, त्याला पण 15-20 मिनिटं. आपल्याला जायचं त्या हिशोबाने काय करायचं ते कर. त्यांनी ठरवलं ते. काय त्यांनी ठरवलं 2 तास जिंदाबाद. फटाफट करणार? ठीक आहे.
थोडंसं मी पण करू का मदत नाही? अलाव नाही ना. नाही मग ठीक आहे, जाऊ दे. कोणतरी येऊन करणार हे असलं काय नाही आमच्याकडे. तुम्ही आमच्यावर प्रयोग करता तर चालते काय? प्रोफेशन आहे ना आमचं. अच्छा. मी तुमच्या प्रोफेशन मध्ये घुसू नाही शकत तसं तुम्ही माझ्या नाही हो, हे सगळ्यांसाठी ओपन आहे, माझ्यासाठी एकट्यासाठी नाही, सगळ्यांसाठी ओपन आहे. ऍडमिशन घेऊन तुम्ही हा ट्राय करू शकता. फ्री मध्ये नाही. अंडर गायडन्स. अगदी सर्विससाठी. हा? काय करणार आहे? क्लिप बघ तुझा, क्लिप. तू इकडची वाटते. माझे केस बुक कसे झाले एकदम. मसाज घेतला मस्त वाटलं, पण हा म्हातारी वाटते पुढून. काय भारी वाटतं मस्त मसाज केल्यानंतर. आता जस्ट हे केलेलं आहे, मी हेअर स्पा करतो. हेअर स्पाच्या अगोदर ट्रीटमेंट करावं लागते केसाला, म्हणजे आपलं ॲप्लिकेशन केले क्रीम लावून, त्याच्यानंतर आता मसाज केलं, मग हेअर वॉश वगैरे करतील. जस्ट हेअर स्पा करायला बसलो आणि कृष्णाचा फोन आला की आम्ही येतोय पुण्याला. तर आता मग हेअर स्पा करायला तर मला तर 2 तास, हिला हिची जी हेअर ट्रीटमेंट होती रेशमाची याला 4 तास लागणार होते. 4 तास. कृष्णा तर 2 तासामध्ये मुंबईवरून पुण्याला पोचेल. तर आता काय करायचं हा एक क्वेश्चन मार्क आहे. काय क्वेश्चन मार्क आहे. मग आम्हाला एक सोल्युशन मिळालेलं आहे. पार्शली वर्क. हां पार्शली वर्क. हां, मग एक सोल्युशन मिळालेलं आहे. सो सोल्युशन असं आहे की जी प्रोसेस 4 तासमध्ये करणार आहे. पूर्ण हेअरचं नाही करत आपण, त्यामुळे पार्शली वर्क चालू आहे. ओके, मग ती 2 तासामध्ये कव्हर करणार आहे. सो त्यामुळं मग 2 तासामध्ये उरकून आम्ही डायरेक्ट घरी त्यांना भेटण्यासाठी, किंवा ते आल्यानंतर भेटू आम्ही त्याला. काय म्हणली? मी हेअर स्पा करतो. हेअर स्पा ना? नाही, मी घरी धुवत नाही ना केस, त्यामुळे मग इकडे धुवायला आलोय. हां, आम्ही पैसे देऊन धुवतो, फुकट नाही. घरी कोण एवढं कष्ट करणार केस धुवा वगैरे. दुसऱ्याने धुतलं की 100 वाटतं जरा. आता तुला व्लॉग मध्ये घ्यायचं होतं का? पहिल्यांदा भेटले ना मी तुम्हाला. हा, अच्छा 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 अच्छा. तुझं हिचं, हां, हिचं म्हणणं काय होतं की जाऊ का तिकडे, एकच मिनटं. हिचं म्हणणं काय होतं की मी तुम्हाला खाऊ आणते आणि खाऊ आणल्यानंतर मग मला ब्लॉगमध्ये घ्या आणि सांगा की मी तुम्हाला खाऊ आणलंय. पहिल्यांदा ब्लॉगमध्ये येते. कसं वाटतं तुला? व्हिडिओज बघते की नाही, रील्स वगैरे बघते ना? बाय द वे, हिच्या रेफरन्सने आम्ही इथे आलो आहे सर्व करण्यासाठी. हां, मी डिटेल काय 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 अकॅडमीला व्हिजिट करा. हां, ॲड्रेस आणि अकॅडमीचं नाव पण सांगून दे. कुणालची अकॅडमी आपल्याकडे आता फ्री हेअर स्पाची ऑफर चालू आहे. सर्विस पण खूप छान दिसतात. हो, मी बघतोय. मला खरंच सर्विस आवडली आणि त्याच्याबरोबर तुम्हाला खायला पण मिळेल असं. रेशमाचं इकडं वॉश चालू आहे. लवकर लवकर. हे लेडीज लोकांना भरपूर टाइम लागतो, प्रत्येक गोष्टीमध्ये टाइम लागतो. 4 तास. आपलं इकडं फुल सॉर्टेड आहे. इकडे फुल हेअर ड्रायर वगैरे मारलाय. आता त्यानंतर सिरम लावून हेअर स्पा डन. एकदम हलके आणि स्मूथ वाटायला लागले आता ते. हां, हलके एकदम हे होतं ना, शायनिंग होते. हां, तेच ना. एकदम डोक्यावर केस नाहीच आहे असं बरोबर वाटतंय. बाकी नंतर ते एकदम हे होतं, शेकी होतं ते. श्रेयस अय्यर कॅप्टन, T20 कॅप्टन. श्रेयस अय्यर T20 कॅप्टन. हां,
ओडियाचा पाहिजे होता T20 सूर्याला काढला. सूर्या स्क्वॉडमध्ये पण नाही गे. श्रेयस अय्यर T20 कॅप्टन, वाईस कॅप्टन तिलक वर्मा फॉर द इंग्लंड अँड आयर्लंड सिरीज T20 सिरीज. एशियन गेमसाठी पण जपानमध्ये होतो तो. एशियन लास्ट टाइम एशियन गेम जिंकले इंडिया, गोल्ड मेडल जिंकले. ती चॅम्पियनशिपसाठी पण श्रेयस अय्यरच कॅप्टन आहे, तिलक वर्मा वाईस कॅप्टन आहे. सूर्या नॉट इन द स्क्वॉड म्हणजे हे नाही ना चालू आहे, रन्स येत नाही ना त्याचे. भारी ना. आणि स्क्वॉड पण मस्त आहे, सगळे स्क्वॉड मस्त आहे, सगळे डिझर्विंग आहेत त्याच्यात, हर्षित राणा सोडला तर. आणि अजून काय होतं, वैभव सूर्यवंशीचा डेब्यू तिन्ही पण स्क्वॉडमध्ये येतो. इंग्लंड विरुद्धच्या पण आणि आयर्लंडच्या विरुद्ध पण आणि एशियन गेमच्या विरुद्ध पण. T20मध्ये डेब्यू होणार. 15 वर्षाचा. तेंडुलकरचा 16चा होता, याचा 15 वर्षाचा रेकॉर्ड. भारी ना. आत्ता जस्ट बघितलं इंडियाच्या ह्याच्यात, म्हणजे इंस्टाग्राम ओपन केलं, सगळं न्यूज आउट झालं. मी बोललो इंडियन टीमवरती बघू. आता 2 तासापूर्वी स्क्वॉड अनाऊन्स झाले आणि आज टेस्ट पण चालू आहे. हेअर स्पा झालेला आहे मित्रांनो. हेअर स्पा झाल्यानंतर एकदम केस स्मूथ झालेले, एकदम स्मूथ झालेले. कंडिशनिंग वगैरे करत राहायची आणि 1-2 महिन्यातून हेअर स्पा खूप गरजेचं आहे. आणि केस वाढवलेत ना आता तर गरजेचंच आहे. नेक्स्ट आता 15 दिवसामध्ये थोडं हेअर कट करतो, म्हणजे केस सेट करतो. त्याच्यानंतर एकदम ओके होते, मस्त ग्रोथ होतील केस. रेशमाला म्हणून बघा, वैतागले बसून आता ऑलमोस्ट 2 तास होत आले. वैतागले बसून, कसे 4 तास बसणार आता. अजून करा हेअर ट्रीटमेंट. मी बघा 1 तासामध्ये आपला सीन सेट झालेला आहे मस्त. का हुआ डायरेक्ट बॉयकट करून टाक, म्हणजे पैसे पण कमी लागतील. नेक्स्ट सॅटर्डे ते कम्प्लीट करायला येईल. काय तू घरीच थांब म्हणजे मी येईल. चालेल. मग आता काय बघतो एवढंच. काय कम्प्लीट नसेल तर मागचे हेअर्स 15-20 तर दिसणार ना. ओके ओके ओके. या आता परत एकदा वॉश, परत मग ड्रायर करणार, त्याच्यानंतर सेट करणार, मग होणार. ऑलमोस्ट 3 तास तर गेले आमचे. 1 वाजता आलो होतो आम्ही. 1 वाजता आलो होतो 12 वाजता आलो होतो. 3.5 तास गेले आमचे. तुला तसं दिसत नाहीये काय केलं तर. आहे माझ्याकडे. झालं स्वयंपाक करताना पूर्ण. छान दिसतं. छान छान. लोरा गेले म्हणून, पण आपण जेव्हा प्रोटीन ट्रीटमेंट करू ना तेव्हा ते तसे बसतील. हां, आता कसे लोरा तसं दिसेल. ठीक आहे. सॅटर्डेला तुला आवडते. थँक्यू बोलते. से थँक्यू. अरे आय ऑलरेडी सेड इट. थँक्यू सो मच. माझी खेळी घेऊन बसले. आणि एकटाच खुश आहे. त्याच्यामध्ये टाका बाबू, त्याच्यात टाक बघू. अरे वा 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 वा. मस्त. अरे रिवान बघ चव चव. अरे वा. हा, बरोबर आहे. तुझ्याकडे पण आहे ना. आता तो टाकतोय त्याचं पण केस तो टाकतो. आता तो कंटर कोण राहिलं त्याच्यात शरीर. नेट लाव सरळ लाव व्यवस्थित. त्याला पण ती ट्रिक माहित आहे. त्याचं टाकली. हो खेळतो तो. चिकट झाले ना. आता झोपला वाटतं आता. ह्याच्या कमरेचं पॅन्ट शोधणं अवघड आहे.
स्ट्रेट हे बघ, हे स्मूथनिंग केलेलं आहे आणि हे बघ हे जे राहिलंय ना करायचं ते डिफरन्स बघ कसा कळत. मला त्या केसांपेक्षा जास्त तुझ्या चेहऱ्यावरती ग्लो जास्त दिसतोय. का सांग बरं? मी आनंदी आहे म्हणून. कारण की भाई 6 आहे. पहिल्यांदा आयुष्यात स्वतःवर खर्च भाई केलाय. 6 खर्चाचं जाऊ दे, पण जो ट्रान्सफॉर्मेशन दिसतोय केसांमुळे चेहऱ्यावरती जो ग्लो आलेला आहे. चमस्मा काढ चमस्मा. हो भाई 6 मी दुसरीच कोणतरी आहे, असं बाई बायको नाहीच आहे. हेच केले फक्त स्ट्रेट. तुला माहिती आहे रिझन त्याचं? ऍक्च्युली काय झालं, आम्ही ट्रीटमेंट करायला घेतलो आणि ह्यांचे परम मित्र ते मुंबईवरून निघाले यायला. याच्या अगोदरची तुम्ही क्लिप बघितली असेल ते आले आणि त्यामुळे ते अर्धवट ठेवायला लागलं. अर्धवट इन द सेन्स काय झालं, ते बोलले की ताई जेवढं तुम्हाला बाल झोपले इकडे. हा. जे ताई तुम्हाला आता जे मेन आहे, जे माझे बेबी हेअरचं खूप जास्त या माणसाला इश्यू होतं, ते मी करून घेतलंय पहिलं. बाकीची ट्रीटमेंट आम्ही करणार आहोत कंटिन्यू. बट आता जेवढं टाइम आमच्याकडे टाइम स्पॅन होता तेवढ्यातच आम्ही करून घेतलं आणि घरी निघालो. सो फक्त हे जे बेबी हेअर्सचं आहे बघा, हे आम्ही करून घेतलेलं आहे आता. खुश झाली, फुल खुश भाई. खूप आम्ही पण केलं भाई, स्पा केलाय मस्त मस्त फुल एकदम स्मूथ. तरी पण जंगलीच दिसतोय हा. जंगली दिसतोय कारण की केस वाढवतोय, बट एकदम स्मूथ केस झाले एकदम स्मूथ. आणि काय भाई स्मेल येते, फ्रेग्रन्स हाताला पण येते अजून मस्त है ना. अरे मंजिलिका, आता काय तू त्याच्याबरोबरच खेळत राहणार आहेस. सो हा व्लॉग इथपर्यंतच ठेवा मित्रांनो. आणि कृष्णा आणि मम्मी पप्पा आले होते सगळे, अभि वगैरे, पूजा, रिवान. सो सगळे आले होते, भेटलं, बरं वाटलं. खूप दिवसानंतर त्यांना भेटलो यार. आईला पप्पांना एवढ्या दिवसातून भेटलो. वर्षांनी आले होते. हो, कृष्णा तर रिसेंटलीच आम्ही गोव्याला जाऊन आलो होतो. त्याचे ब्लॉग नाही केले ॲक्च्युली, ते बॉयज ट्रिप होते त्यामुळे थोडंसं फन करायला एक टाइम स्पेंड केला. व्लॉग्स नाही केले. टाइम म्हणायचंय का? हा, फ्रेंड्स टाइम होता. सो आई पप्पांना खूप दिवसातनी भेटला आणि बघून छान वाटलं, त्यांनाही छान वाटलं असेल आय होप. सो त्यांनाही छान वाटलं, ते आनंदी होते असं Yes. मुलाचं त्यांच्या पाहून. येस. सो ठेवा, इथपर्यंतच ठेवूया हा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन कीप स्माइलिंग.